आज आमच्या गोडुमरे गावामध्ये आज 7 वाजताच्या दरम्यान सायंकाळी 7 वाजता गावामध्ये 3 बिबट्या या आमच्या गावामध्ये आमच्या गावातील पोलीस पाटील असेल, गावचे ग्रामस्थ, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य या सर्व लोकांनी बिबट्या गावामध्ये आहे याची खात्री केली आणि गावातील बहुतांश लोकांनी तो बिबट्या समोरासमोर पाहिलेला आहे आणि त्याच्यानंतर गावातील लोकांनी वन विभाग अधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता वन विभाग अधिकारीचे साहेब या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांच्या मार्फत त्यांनी इथं येऊन त्याची शहानिशा केली, त्याची पाहणी केली. तरी आजूबाजूच्या गावातील सर्व ग्रामस्थांनी या बिबट्यापासून सावध राहावा. तसेच आमच्या गावातील जे काही ग्रामस्थ असतील यांनी या शेतामध्ये जात असताना आपण आपली स्वतःची काळजी घ्या. आपली मुलं रात्रीची किंवा दिवसा त्यांना एकटं बाहेर सोडू नका. अशा या सूचना वन विभागाचे अधिकारी यांनी गावातील सर्व ग्रामस्थांना दिलेल्या आहे. तरी माझी एक विनंती राहील पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थांना की आपण या बिबट्यापासून आपण आपलं स्वतःचं संरक्षण करा, आपल्या घरातील लोकांचं संरक्षण करा. त्यानंतर आपले जे काही जनावर असतील, गाय असेल, म्हशी असेल, बैल असेल, लाख मोलाच्या किमतीच्या या आपल्या जनावर असतील, या सगळ्या आपण सर्वांनी या बिबट्यापासून त्याचा वाचवायचा प्रयत्न करा आणि सर्वांनी या बिबट्याची काळजी घेऊन आपण घरातून बाहेर पडा. आणि जो बिबट्या ज्यांनी खरोखर बघितलाय ते आमच्या गावचे पोलीस पाटील आहे, त्यांनी समोर बघितला. पाटील, आपल्याला विनंती करतो की आपण काय झाली ती परिस्थिती सांगावी. सायंकाळच्या सुमारास 7:30च्या दरम्यान माझ्या इथं शेतामध्ये का बिबट्या आल्याचं मला कळलं. त्याच्यानंतर आम्ही का टेरेसवरती गेलो होतो. टेरेसवरतून आम्ही पाहिलं तर जवळजवळ का 3.5 फुटाचा तो होता. त्याच्यानंतर तो व्हिडिओ मग आम्ही सगळीकडे व्हायरल केला. त्याच्यानंतर जे का कोकाटे साहेब जे त्यांना इथं सविस्तर माहिती दिली. त्याच्यानंतर मग ते आपल्या इथे आले आणि त्यांनी सांगितलं की आपल्या इथं का जनजागृती करता येईल त्याच्या संदर्भात. आणि जर काय असं वाटलं तर आपण का कॅमेरा लावू. तिथं कॅमेरा लावल्याच्या नंतर त्याच्यात जर आढळला तर मग आपण का पिंजऱ्याची व्यवस्था करून मग आपण त्याचा बंदोबस्त करू.